गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टडी फ्रॉम होम या कन्सेप्ट अंडर आज आपण फायनल अकाउंटचा आणखी एक प्रॉब्लेम पाहणार आहोत. तुमच्या स्क्रीनवर तो प्रॉब्लेम आलेला आहे. ऑक्टोबर 2013ला बोर्ड परीक्षेला आलेला हा प्रॉब्लेम आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून प्रॉब्लेम लिहून घेऊ शकता. राज अँड देव आर इक्वल पार्टनर्स. ट्रायल बॅलन्स दिलेला आहे राज अँड देवचा. थोडासा प्रॉब्लेममध्ये मी बदल केलेला आहे. त्यानंतर ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. या ॲडजस्टमेंट आणि हा ट्रायल बॅलन्स. आणि नेहमीप्रमाणे आपला ब्लँक ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केलेला आहे मी. आणि बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2009. Okay, let's start. Raj and Dev are equal partners. Trial balance as on 31st March 2009. याचा अर्थ राज आणि देव हे इक्वल पार्टनर्स आहेत. होणारा प्रॉफिट और लॉस दोघांना इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. याचा वापर आपण नंतर करणार आहोत. पहिल्यांदा हा ट्रायल बॅलन्स ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये पोस्ट करूया. हा ट्रेडिंग अकाउंट आहे. ही डेबिट साईड आहे ट्रेडिंग अकाउंटची, त्याला आपण TD म्हणतो. ही ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड आहे, त्याला आपण TC म्हणतो. याच्या खालचा हा जो पोर्शन आहे हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. याच्या डेबिट साईडला आपण PD म्हणतो आणि क्रेडिट साईडला PC, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड. त्यानंतर तुमच्या उजव्या पानावर बॅलन्स शीट असेल. बॅलन्स शीटची लेफ्ट हँड साईड लायबिलिटी साईड असते, त्याला आपण शॉर्टमध्ये L आणि उजवी साईड असेट, त्याला आपण A म्हणतो. आता आपण ट्रायल बॅलन्स वाचूया. तुम्हीही माझ्याबरोबर सोडवायचं आहे. ड्रॉइंग्ज L. नेक्स्ट परचेसेस TD. ओपनिंग स्टॉक TD. सेल्स मॅनेजर सॅलरी. आता सॅलरी आहे ही, त्यामुळं PDला येणार. रेंट PD. ऑडिट फीज PD. ऑडिट फी याचा अर्थ ऑडिटरला आपण आपले हिशेब तपासण्यासाठी दिलेली फी आहे. तो आपला ऑफिसचा खर्च असतोय आणि ऑफिसचे खर्च आपण PDला दाखवतोय, त्यामुळे PD येणार. बँक चार्जेस PD. सेल्स रिटर्न TC. सेल्स रिटर्नला आपण प्रॉब्लेम सोडवताना RI असं म्हणतोय. RI म्हणजे सेल्स रिटर्न आणि RO म्हणजे परचेस रिटर्न. सेल्स रिटर्न TC. बॅड डेब्ट्स PD. फर्निचर असेट. मशिनरी असेट. कम्प्युटर असेट. कॅश विथ बँक असेट. डेटर्स असेट. मोटिव्ह पॉवर TD. मोटिव्ह पॉवर TD. ट्रायल बॅलन्सची डेबिट साईड. मोटिव्ह पॉवर याचा अर्थ कारखान्यातली वीज, एक फॅक्टरी एक्सपेन्सेस आहे हा, त्यामुळे मोटिव्ह पॉवर TDला येणार. नेक्स्ट कॅपिटल अकाउंट. कॅपिटल L. सेल्स TC. डिव्हिडंड. डिव्हिडंड इज आवर इन्कम. हे आपलं इन्कम आहे आणि इन्कम आपण PCला दाखवतोय. रिझर्व फॉर बॅड डेब्ट्स RBD. आता हा RBD येतो PDला. याच्या समोर तुम्ही लिहा ओल्ड. हा ओल्ड RDD आहे.
आपण फॉर्म्युल्यामध्ये इथे लिहिले बघा, टू बॅड डेप्ट्स प्लस न्यू बॅड डेप्ट्स प्लस न्यू RDD मायनस ओल्ड RDD. हा जो ओल्ड RDD आहे तो म्हणजे हा ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला आलेली रक्कम, त्यामुळे हा PDला येणार. डिस्काउंट PC, क्रेडिटला डिस्काउंट आलेला आहे त्यामुळे तो PCला येईल. जर हा ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला असता तर आपण हा डिस्काउंट PDला घेतला असता. क्रेडिटर्स L, ट्रायल बॅलन्स आपला संपलेला आहे. आता आपण ॲडजस्टमेंटमध्ये येऊया. द बॅलन्स ऑफ मशिनरी अकाउंट इन्क्लूड्स ₹2000 फॉर द परचेस ऑफ न्यू मशिनरी ऑन 1 October 2008. द बॅलन्स ऑफ मशिनरी अकाउंट इन्क्लूड ₹2000. मशिनरी अकाउंटमध्ये इन्क्लूडचा अर्थ समाविष्ट आहेत. मशिनरी अकाउंटमध्ये ₹2000 समाविष्ट आहेत. कसले? फॉर द परचेस ऑफ न्यू मशिनरी. आपण नवीन मशिनरी खरेदी केल्या ₹2000ची. केव्हा खरेदी केल्या? 1 October 2008ला. मशिनरी अकाउंटमध्ये ₹2000 समाविष्ट आहेत नवीन मशिनरीचे, जी आपण 1 October 2008ला खरेदी केलेली आहे. याचा नेमका अर्थ काय? आपण ट्रायल बॅलन्समध्ये येऊया. ट्रायल बॅलन्समध्ये मशिनरी किती रुपये आहे? ₹5000 आहे. याचा अर्थ असा आहे, पुन्हा आपण ॲडजस्टमेंटमध्ये येऊया. हां मशिनरी, आपल्याकडं मशिनरी आहे, एकूण मशिनरी आहे ट्रायल बॅलन्समध्ये ₹5000ची. ठीक आहे. ॲडजस्टमेंटमध्ये काय म्हणतात ते? ₹2000ची मशिनरी केव्हा खरेदी केली आहे? 1 October 2008ला. याचा अर्थ 5000च्या मशिनरीचे 2 पार्ट झाले. एक पार्ट झाला ₹3000चा आणि दुसरा पार्ट झाला ₹2000. लक्षात आलं का तुम्हाला? आपल्या ट्रायल बॅलन्समध्ये मशिनरी दिल्या ₹5000. ॲडजस्टमेंट नंबर 1 मध्ये म्हणतात ते मशिनरी आम्ही ₹2000ची परचेस केलेली आहे. याचा अर्थ ₹2000ची परचेस केली आणि ₹3000ची ऑलरेडी आपल्याकडे आहे. टोटल आपल्याकडे मशिनरी किती रुपयाची झाली? ₹5000 झाली. आणि ही परचेस केव्हा केलेली आहे? 1 October 2008ला खरेदी केलेली आहे. आता 1 October 2008 आपली ट्रायल बॅलन्सची तारीख आहे 31 March 2009. तुम्ही जर कॅल्क्युलेट केलं 1 October to 31 March 6 महिने होतात. 1 October to 31 March किती महिने होतात? 6 महिने. त्यामुळं इथं ही मशिनरी परचेस करून ₹2000ची जी परचेस केली आपण मशिनरी, ते परचेस करून किती महिने झालेले आहेत? 6 months, 6 महिने झालेले आहेत. आता या 3000च्या मशिनरीबद्दल त्यांनी काय सांगितलेलं नाही आहे. इथं आपण असं ॲझ्युम करायचं ही मशिनरी आपल्याकडे 12 months पासून आहे. म्हणजे आपल्याकडे एकूण मशिनरी 5000, त्यापैकी ₹2000ची आपण परचेस केले, 6 महिने झाले आणि उरलेली ₹3000च्या काय त्याच्याबद्दल काही माहिती दिली नाही. त्यामुळे ते आपण गृहीत धरणार आहोत ती मशिनरी आपल्याकडे 12 महिन्यापासून आहे. आता याचा उपयोग काय आहे? ही नंबर 1 ही ॲडजस्टमेंट नाही आहे, ही इन्फॉर्मेशन आहे. त्यामुळं या इन्फॉर्मेशनचे 2 इफेक्ट येत नाहीत. इथं आपण डॅश करणार आहोत, 2 इफेक्ट येणार नाही आहेत. या इन्फॉर्मेशनचा वापर आपण ॲडजस्टमेंट नंबर 2 सोडवण्यासाठी करणार आहोत. कारण ॲडजस्टमेंट नंबर 2मध्ये डेप्रिसिएशन दिलेलं आहे आणि डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट करण्यासाठी आपल्याला ह्या इन्फॉर्मेशनचा वापर करणार आहोत. त्यामुळं ही जे 1 नंबरला जे दिलेलं आहे ही इन्फॉर्मेशन आहे. त्यामुळे याचा कोणताही इफेक्ट आपल्या उत्तरामध्ये येणार नाही. पण ॲडजस्टमेंट नंबर 2 करताना याचा आपण विचार करणार आहोत. पुन्हा मी रिपीट करतो. ॲडजस्टमेंट नंबर 1 मध्ये असं सांगितलेलं आहे, आपण एक ₹2000ची मशिनरी 1 October 2008ला खरेदी केलेली आहे. आपल्याकडे टोटल मशिनरी आहे ₹5000. ₹2000ची खरेदी केली. केव्हा? 1 Octoberला खरेदी केली. आपला ट्रायल बॅलन्सची डेट आहे 31 March. 1 October to 31 March 6 महिने होतात. त्यामुळे ₹2000ची मशिनरी खरेदी करून 6 महिने झाले. 3000च्या मशिनरीबद्दल काही सांगितलं नाही. त्यामुळे 3000ची मशिनरी आपण 12 महिने वापरल्याचं गृहीत धरलेलं आहे. आता आपण ॲडजस्टमेंट नंबर 2मध्ये येऊया. ॲडजस्टमेंट नंबर 2मध्ये सांगितलेलं आहे, मशिनरी इज टू बी डेप्रिसिएटेड ॲट 10% per annum अँड फर्निचर इज रिटर्न ऑफ ॲट 5% ऑन द बुक व्हॅल्यू. ॲडजस्टमेंटचं नाव आहे डेप्रिसिएशन.
डेप्रिसिएशन ॲडजस्टमेंट 11वीला पण झालेली आहे, आता 12वीला पण सोपे आहे. ए मायनस पी डी. मशिनरीवर आपण डेप्रिसिएशन काढणार आहोत आणि फर्निचरवर. आता मगाशी ही ॲडजस्टमेंट झाली, त्याचा रेफरन्स या डेप्रिसिएशनचे आहे. 3000ची ॲडजस्टमेंट 12 महिने वापरली, 3000 रुपयाची मशिनरी 12 महिने वापरली आणि 2000 रुपयाची मशिनरी 6 महिने वापरली. त्यामुळे 3000वर 12 महिन्याचं डेप्रिसिएशन आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागणार आहे आणि 2000वर 6 महिन्याचं डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि तर रेट ऑफ डेप्रिसिएशन दिलेलं आहे 10%. 10% म्हणजे एक झिरो घालवायचा. 3000वर 12 महिने आणि 10%, याचा अर्थ आला 3000वर डेप्रिसिएशन किती आलं, 300 रुपये आलं. आणि 2000वर 10%, 2000वर 10% एक झिरो घालवला तर 200 येतं. पण 200 हे 12 महिन्याचं असणार आहे, आपल्याला 12 महिन्याचं नाही, आपल्याला 6 महिन्याचं कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यामुळे आपण त्याच्या निम्मे करणार. याचा अर्थ 2000वर 10% 6 महिने, याचं उत्तर येतं आहे 100. आणि आपलं टोटल डेप्रिसिएशन येतं आहे 400. टोटल डेप्रिसिएशन 400. म्हणजे मशिनरीवर आपण डेप्रिसिएशन 400 मायनस करणार आहोत. तुम्ही जर ही ॲडजस्टमेंट विचारात नाही घेतला तर आपल्या प्रॉब्लेममध्ये मशिनरी दिलेली आहे 5000 आणि 5000वर 10% जर काढायला गेला तर 5000वर 10% येतं 500 रुपये. ते 500 रुपये डेप्रिसिएशन चुकीचं असणार आहे. आपण डेप्रिसिएशन मशिनरीला वजा करणार आहोत 400. सेकंड, फर्निचरबद्दल असं काहीच दिलेलं नाही. फर्निचरवर आपण डायरेक्ट 5% कॅल्क्युलेट करणार आहोत. आता मशिनरी आणि फर्निचरला ट्रायल बॅलन्समध्ये आपण टिक मार्क करूया. मशिनरी आणि फर्निचरला मी इथं याला हायलाईट करतोय. मशिनरी आणि फर्निचरला तुम्ही त्याला टिक मार्क करा. टिक मार्क याचा अर्थ हे अकाउंट आपण प्रॉब्लेम सोडवताना इनर कॉलममध्ये मांडायचे. जर या अकाउंटला टिक मार्क नसेल तर ते अकाउंट आपण आउटर कॉलमला मांडणार आहोत. आता याचा अर्थ इथं पहा, कम्प्युटरला जर टिक मार्क नाही आली तर कम्प्युटरची फिगर असेटला आउटर कॉलमला दाखवायची आहे. नेक्स्ट ॲडजस्टमेंट, थर्ड ॲडजस्टमेंट. रेंट हॅज बीन पेड फॉर 9 months. फॉर 3 months रेंट ड्यू ऑन 31st March 2009 इज स्टील टू बी पेड. रेंट हे 9 महिन्याचं दिलेलं आहे, 3 महिन्याचं रेंट ड्यू आहे आणि स्टील टू बी पेड अजून द्यावयाचं आहे. आपण फायनल अकाउंट जो तयार करत आहोत तो 12 महिन्याचा तयार करत आहोत आणि 9 महिन्याचं रेंट दिलेलं आहे, अजून 3 महिन्याचं रेंट द्यावयाचं आहे. द्यावयाचं आहे याचा अर्थ आउटस्टँडिंग. त्यामुळे ही ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग रेंट. आणि आउटस्टँडिंगचे इफेक्ट तुम्हाला माहीत असतील. पहिला इफेक्ट प्लस आणि सेकंड इफेक्ट एल. ॲडजस्टमेंट रेंटला आलेली आहे, त्यामुळे ट्रायल बॅलन्समध्ये आपण रेंटला टिक मार्क करूया. ट्रायल बॅलन्समध्ये रेंटला मी हायलाईट करतोय, तुम्ही टिक मार्क करा रेंटला. आता इथं रेंट जे आउटस्टँडिंग आहे त्याची अमाऊंट दिलेली नाही आहे. अमाऊंट आपण कॅल्क्युलेट करणार आहोत, आपण शोधून काढणार आहोत. ठीक आहे, आता रेंटची अमाऊंट किती येते बघूया. ॲडजस्टमेंटमध्ये दिलं आहे रेंट पेड फॉर 9 months. रेंट पेड फॉर 9 months. 9 monthsसाठी आपण किती पेड केलेलं आहे, 1200. 1200 फॉर 9 months. मग 12 monthsसाठी किती रेंट येईल, तर त्याचा फॉर्म्युला आहे 1200 रुपये 9 महिन्यासाठी. तर 3 महिने उरलेल्या 3 महिन्यासाठी किती रुपये येईल, 1200 गुणिले 3 भागिले 9. 1200 गुणिले 3 भागिले 9, याचं उत्तर येतं आहे ₹400. याचा अर्थ 400 रेंट आपलं आउटस्टँडिंग आहे. 400 रेंट आउटस्टँडिंग आहे. आपण आउटस्टँडिंगमध्ये 400 प्लस करणार आहोत आणि सेकंड इफेक्ट एलला दाखवणार आहोत कारण आपलं ते देणं आहे. नंबर 4, रिझर्व फॉर बॅड डेब्ट्स इज टू बी मेंटेन्ड ॲट 2% ऑन नेट सेल. ॲडजस्टमेंटचं नाव RBD किंवा आपण म्हणतो RDD किंवा RBDD, रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स. RDD RBDD ही ॲडजस्टमेंट आपण डेटर्सवर करतोय आणि डेटर्स असेटला असतात. त्यामुळे पहिला इफेक्ट ए मायनस आणि सेकंड इफेक्ट येतो PD ला, ए मायनस PD. आता याची टिक मार्क करूया या ॲडजस्टमेंटची. आपण डेटर्सला ही ॲडजस्टमेंट करणार आहोत
त्यामुळे डेटर्सला टिक मार्क करा. मी डेटर्स हायलाईट करतोय. डेटर्सची अमाऊंट आपण इनर कॉलमला मांडणार आहोत. नेक्स्ट नंबर 5. स्टॉक ऑफ गुड्स ऑन 31st मार्च इज व्हॅल्यूड ॲट ₹8,000. ॲडजस्टमेंटचं नाव स्टॉक ऑफ गुड्स क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट आहेत. पहिला इफेक्ट TC, दुसरा इफेक्ट असेट. लास्ट ॲडजस्टमेंट प्रोव्हाइड इंटरेस्ट ऑन कॅपिटल ॲट 5% पर एनम. ॲडजस्टमेंटचं नाव इंटरेस्ट ऑन कॅपिटल. कॅपिटल लायबिलिटीला असतं, त्यामुळे या ॲडजस्टमेंटचा पहिला इफेक्ट लायबिलिटीला आपण प्लस करणार आहोत L+. आणि इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज आवर एक्सपेन्सेस, त्यामुळे तो आपण डेबिट करणार आहोत प्रॉफिट लॉसला. त्यामुळे त्याचा सेकंड इफेक्ट येतो PD, L+PD. इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपण प्रॉफिट लॉसच्या डेबिटला दाखवणार आहोत. आपला ट्रायल बॅलन्स संपलेला आहे. ॲडजस्टमेंट वाचलेले आहेत. आता आपण प्रत्यक्ष प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करणार आहोत. तुम्ही व्हिडिओ पॉज करून ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट याप्रमाणे एक ब्लँक ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि सेम तशीच उजव्या पानावर एक बॅलन्स शीट व्हिडिओमध्ये दिसते अशी एक बॅलन्स शीट तयार करा. आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. ड्रॉइंग्स 4,500 4,000. फर्स्ट पार्टनर 4,500. ड्रॉइंग Lला येतं. लायबिलिटीला येऊया. ऑलरेडी आपण ड्रॉइंग लिहिलेला आहे. इनर कॉलमला अमाऊंट मांडूया ड्रॉइंगची 4,500. फर्स्ट पार्टनर. सेकंड पार्टनर देव 4,000. नेक्स्ट परचेसेस 28,500. परचेसेस येतात TDला. TDला या. परचेसेस नेहमी इनर कॉलमला मांडायचे, त्याला टिकमार्क नसले तरी इनरला 28,500. नेक्स्ट ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक TDला 1,000. आउटरला येतो ओपनिंग स्टॉक. ऑलरेडी आपण लिहिलेला आहे. आउटरला मांडा ओपनिंग स्टॉक ₹1,000. नेक्स्ट सेल्स मॅनेजर सॅलरी PDला घेणार आहोत आपण 3,500. PDला या. फॉर्म्युलाच्या खाली लिहा टू सेल्स मॅनेजर सॅलरी. आउटरला 3,500. नेक्स्ट रेंट. रेंट हायलाईट केलेलं आहे, तुम्ही टिकमार्क केलेलं आहे. याचा अर्थ रेंट आपण इनर कॉलमला मांडणार आहोत 1,200. रेंट PDला, ही PD साईड आहे. टू रेंट इनर कॉलम 1,200. नेक्स्ट ऑडिट फीज. ऑडिट फी कुठे येते? PDला येते 200. टिकमार्क नाही आहे. ऑडिट फी आणि बँक चार्जेस हे दोन्ही PDला येतात. दोन्ही ॲट अ टाईम मांडूया आपण 200 अँड 3,000 PDला. रेंटला आपण एक ओळ सोडलेली आहे टिकमार्कसाठी, टिकमार्कमुळं. टू ऑडिट फीज टू बँक चार्जेस. टू ऑडिट फीज टू बँक चार्जेस. टिकमार्क नाही, त्यामुळे आउटरला अमाऊंट ऑडिट फीची 200, बँक चार्जेसचे ₹3,000. पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये आपण आलो. सेल्स रिटर्न. मगाशी मी तुम्हाला सांगितलं सेल्स रिटर्नचं दुसरं नाव आहे RI, म्हणजे सेल्स खाली आपण हे मायनस करणार आहोत 1,500. RI इथं 1,500 सेल्स रिटर्न. नेक्स्ट बॅड डेप्स. बॅड डेप्स आपण कुठे घेणार आहोत? PDला 800. बॅड डेप्स आपण फॉर्म्युला लिहिलेला आहे. या फॉर्म्युलामध्ये आहे बघा टू BD. BD म्हणजे हे बॅड डेप्स आहेत ₹800. बॅड डेप्स 800. हे न्यू बॅड डेप्स आणि न्यू IDD जे आहे हे ॲडजस्टमेंटमध्ये असतं. आता आपण ट्रायल बॅलन्स सोडवत आहोत, त्यामुळे हा बॅड डेप्स हा ट्रायल बॅलन्समधला आहे आणि हे मात्र या ज्या फिगर्स असणार आहेत या ॲडजस्टमेंटमधले असणार आहेत. नेक्स्ट फर्निचर मशिनरी. फर्निचर आणि मशिनरी टिकमार्क आहे, त्यामुळे फर्निचर मशिनरी आपण इनर कॉलमला मांडणार आहोत आणि कम्प्युटर आउटर कॉलमला मांडणार आहोत. आणि कॅश विथ बँक पण आउटर कॉलमला. फर्निचर असेटला या.
फर्निचर, इनर कॉलम 3000. नेक्स्ट मशीनरी, इनर कॉलम 5000. कंप्यूटर, टिकमार्क नाही, आउटर कॉलम 10,000. कॅश विथ बँक, टिकमार्क नाही, आउटर कॉलम 5200. डेटर्स, डेटर्सला टिकमार्क आहे पहा, त्यामुळे डेटर्स आपण इनर कॉलमला मांडणार आहोत 21,400. असेटला पुन्हा येऊया. डेटर्स, इनर कॉलम 21,400. मोटिव्ह पॉवर 7,200. मोटिव्ह पॉवर TDला येते. मोटिव्ह पॉवर 7,200. TDला लिहा ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईडला. टू मोटिव्ह पॉवर टिकमार्क नाही, आउटर कॉलम 7,200. ट्रायल बॅलन्सची डेबिट साईड संपलेली आहे. आता आपण ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला आलेलो आहोत. कॅपिटल L, फर्स्ट पार्टनर कॅपिटल 20,000, सेकंड पार्टनर 15,000. इनरला कॅपिटल नेहमी इनरला. मिस्टर राज 20,000, मिस्टर देव 15,000. नेक्स्ट सेल्स 56,000. सेल्स इनर कॉलमला नेहमी 56,000. लेस RI लेस करायचं, आउटरला लगेच मांडायची रक्कम 54,500. 54,500. नेक्स्ट डिव्हिडंड 200. डिव्हिडंड येतो PCला. बाय डिव्हिडंड टिकमार्क नाही आहे, त्यामुळे आउटरला 200. नेक्स्ट RBD, याच्यासमोर तुम्ही लिहिलं असेल ओल्ड, हा ओल्ड RDD आहे 1,500. इथं लिहिलं आहे बघा तुम्ही ओल्ड RDD. इनरला मांडा 1,500. ओल्ड RDD 1,500. नेक्स्ट डिस्काउंट, डिस्काउंट PCला. बाय डिस्काउंट 200. बाय डिस्काउंट 200. आणि लास्ट अकाउंट क्रेडिटर्स 7,100. हे येतात लायबिलिटीला येतात क्रेडिटर्स. क्रेडिटर्स टिकमार्क नाही आहे, आउटर कॉलम 7,100. आपला ट्रायल बॅलन्स संपलेला आहे सगळा पोस्ट करून. आता आपण ॲडजस्टमेंटमध्ये येऊया. फर्स्ट ॲडजस्टमेंट, मगाशी सांगितल्याप्रमाणे फर्स्ट ॲडजस्टमेंटचा ही ॲडजस्टमेंट नाही आहे, इन्फॉर्मेशन आहे, त्यामुळे याचे इफेक्ट येणार नाही आहेत. याचा वापर आपण दुसरी ॲडजस्टमेंट करण्यासाठी करणार आहोत. सेकंड ॲडजस्टमेंट डेप्रिसिएशन A मायनस PD. असेटला आपण मायनस करणार आहोत आणि PDला. डेप्रिसिएशन ॲडजस्टमेंट आपण मशिनरी आणि फर्निचरवर कॅल्क्युलेट करणार आहोत. असेटला फर्निचरच्या खाली लिहा लेस डेप्रिसिएशन 5%. लेस डेप्रिसिएशन 5%. 5% कॅल्क्युलेट कसं करायचं, पहिला 10% कॅल्क्युलेट करायचं. एक 0 घालवला की 10% येतात. 3,000चे 10% 300, त्याच्या निम्मे 5% असतात. ती अमाऊंट येते 150, 150 रुपये. आउटरला 2,850. नेक्स्ट मशिनरीवर लेस डेप्रिसिएशन 10%. आता तुम्ही तर डायरेक्ट 10% म्हणजे 500 कॅल्क्युलेट करायचं नाही, ते उत्तर चुकीचं असणार आहे. मगाशी आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे टोटल डेप्रिसिएशन. इथं आहे पहा, टोटल डेप्रिसिएशन किती कॅल्क्युलेट केलं आहे मशिनरीवर 400. त्यामुळे आपण इथं आता डेप्रिसिएशन इथं लिहिताना लिहायचं आहे लेस डेप्रिसिएशन 400. आउटर कॉलम ₹4,600. हा झाला फर्स्ट इफेक्ट डेप्रिसिएशनचा. A मायनस, असेटला मायनस. सेकंड इफेक्ट PDला या. हे PD आहे आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. इथं खाली लिहा टू डेप्रिसिएशन डॅश फर्निचर
नेक्स्ट लाईनला मशिनरी. आपण दोन अकाउंटवर डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट केलेलं आहे. टू डेप्रिसिएशन डॅश फर्निचर डॅश मशिनरी. इनर कॉलमला दोघांची अमाऊंट मांडूया. फर्निचरवर 150, मशिनरीवर 400, आउटरला टोटल येईल 550. संपली ॲडजस्टमेंट. दुसरी ॲडजस्टमेंट झाली आपली डेप्रिसिएशनची. तिसरी ॲडजस्टमेंट रेंट हॅज बीन पेड. ॲडजस्टमेंटचं नाव आउटस्टँडिंग रेंट. आउटस्टँडिंग रेंट प्लस आणि एल. रेंटमध्ये आपण प्लस करणार आहोत आणि सेकंड इफेक्ट एलला दाखवणार आहोत. मग अशी मी तुम्हाला सांगितलं हे रेंट किती प्लस करायचं आहे. तर 3 महिन्याचं रेंट आउटस्टँडिंग काय आहे. किती महिन्याचं रेंट आउटस्टँडिंग आहे. 3 महिन्याचं. आणि 3 महिन्याचं इथं 400. त्यामुळे 400 आपण प्लस करणार आहोत. ठीक आहे, प्लस करूया आपण. आता रेंट असतं पीडीला. पीडीला या. पीडीला ऑलरेडी तुम्ही एक लाईन ब्लँक सोडलेली आहे. त्याच्या खाली लिहा प्लस आउटस्टँडिंग रेंट. प्लस आउटस्टँडिंग रेंट 400. आउटरला येईल टोटल 1600. हा झाला फर्स्ट इफेक्ट आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंगचा सेकंड इफेक्ट एलला येतो. आपण एलला येऊया. क्रेडिटरच्या खाली लिहा आउटस्टँडिंग रेंट. आउटर कॉलम 400. आउटस्टँडिंग रेंट 400. नेक्स्ट ॲडजस्टमेंट रिझर्व फॉर बॅड डेब्ट्स RBD इज टू बी मेंटेन्ड ॲट 2% ऑन नेट सेल्स. इथं खूप महत्त्वाचं आहे. या प्रॉब्लेममध्ये RDD कशावर कॅल्क्युलेट करायला सांगितलेला आहे. नेट सेलवर कॅल्क्युलेट करायला सांगितलेला आहे. नाहीतर तो बऱ्याच वेळेला सर्व प्रॉब्लेममध्ये डेटर्सवर आपण कॅल्क्युलेट करत असतो. इथं तुम्ही लक्षात घ्या RDD नेट सेलवर कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे 2%. RDDचा इफेक्ट आहे A-PD. इफेक्ट तोच असेल. कॅल्क्युलेशन मात्र आपण नेट सेलवर करणार आहोत. आपण प्रॉब्लेममध्ये येऊया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. डेटरच्या खाली लिहा लेस न्यू RDD. लेस न्यू RDD 2%. पण 2% याच्या कॅल्क्युलेट नाही करायचं. 21,400च्या नाही. प्रॉब्लेममध्ये काय सांगितलं आहे ऑन द नेट सेल. नेट सेलवर RDD कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यामुळे पुन्हा आपण नेट सेल किती आहे पाहूया. नेट सेल म्हणजे कोणती सेल. सेल्स मायनस RI करून जी आउटरला फिगर येते ही असते नेट सेल. म्हणजे आपल्याला RDD 54,500 वर कॅल्क्युलेट करायचा आहे. आणि तो किती कॅल्क्युलेट करायचा आहे 2%. 54,500च्या 54,500च्या 2% कॅल्क्युलेट कसं करायचं. तर 54,500 इंटू 2% म्हणजे 54,500 गुणिले 2%. 2% याचा अर्थ 54,500 गुणिले 2/100. याचं उत्तर येईल 2%. आपण जर कॅल्क्युलेट केलात तर तुम्हाला लक्षात येईल याचं उत्तर. आपण असेटला येऊया. 2% येतं 1090. 1090. RDD मायनस करा. आउटरला येईल 20,310. 20,310. हा झाला फर्स्ट इफेक्ट मायनस. याचा सेकंड इफेक्ट कुठे येतो RDDचा पीडीला. इथं ऑलरेडी फॉर्म्युलामध्ये आपण लिहिले बघा 2 बॅड डेट्स प्लस न्यू बॅड डेट्स प्लस न्यू RDD. आता आपण काय वजा केलेलं आहे न्यू RDD 1090. न्यू RDDच्या समोर आपण लिहिणार आहोत 1090. प्रॉब्लेम आपला संपत आलेला आहे. न्यू बॅड डेट्स आलेले नाहीत. इथं आपण डॅश करणार आहोत. आता याची टोटल करूया. टोटल आली 1890 लेस ओल्ड RDD. लेस ओल्ड RDD 1500. आउटरला येईल 390. वजाबाकी आउटरला मांडले आपण 390. नेक्स्ट ॲडजस्टमेंट नंबर 5 क्लोजिंग स्टॉक 8000 TC असेट 8000. खूप सोपी ॲडजस्टमेंट आहे. प्रत्येक प्रॉब्लेममध्ये येते. ऑलरेडी आपण TCला लिहिलेला आहे बाय क्लोजिंग स्टॉक. आउटरला अमाऊंट मांडा 8000. सेकंड इफेक्ट आहे असेटला. असेटला लिहा क्लोजिंग स्टॉक. आउटरला 8000. नेक्स्ट लास्ट ॲडजस्टमेंट प्रोव्हाइड इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल अशीच एक ॲडजस्टमेंट आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्ज. इंटरेस्ट ऑन कॅपिटल L प्लस PD.
इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगचे इफेक्ट याच्या बरोबर उलट असतात. इथं एल प्लस करतोय आपण, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगला एल मायनस करायचं. इथं पी डी आहे, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगला इथं पी सी येतं, एल मायनस पी सी इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगला. ठीक आहे, आता आपण ॲडजस्टमेंट करणार आहोत. इंटरेस्ट ऑन कॅपिटल एल प्लस हा झाला फर्स्ट इफेक्ट आणि सेकंड इफेक्ट येतो पी डीला एल. आपण लायबिलिटीला येऊया. ऑलरेडी आपण फॉर्म्युलामध्ये लिहिलेलं आहे, प्लस इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5% प्लस इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5%. ठीक आहे, 5% याच्या काढायचं 20,000च्या 5%, 10% पहिला कॅल्क्युलेट करूया. 10% येतं ₹2000, त्याच्या निम्मे येतील, निम्मे येतात 1000. सेम देवचं कॅपिटल आहे 15,000, याच्या 5% कॅल्क्युलेट करायचं आहे आपण. पहिला 10% कॅल्क्युलेट करूया. 10% एक झिरो घालवला, 1500 आले, त्याच्या निम्मे 750. लिहा 750. नंतर आपण हे एन पी किंवा नेट लॉस बघून क्लोज करूया. हा झाला फर्स्ट इफेक्ट, इंटरेस्ट ऑन कॅपिटलचा फर्स्ट इफेक्ट काय एल प्लस. सेकंड इफेक्ट त्याचा कुठं आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटलचा एल प्लस पी डी. पी डीला या प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला. इथं लिहा पी डीला टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल. दोन्ही पार्टनरची नावं लिहा, राज, देव. इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. राजचं इंटरेस्ट ऑन कॅपिटल आलेलं आहे 1000. नेक्स्ट देवचं आहे 750. टोटल आउटरला येईल 1750. नेक्स्ट झालेला आहे प्रॉब्लेम आपला सोडवून. आता 3 स्टेप्स असतील. हा ट्रेडिंग अकाउंट आपण पहिल्यांदा क्लोज करणार आहोत, त्यानंतर हा खालचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करणार आहोत दुसऱ्या स्टेपमध्ये, आणि थर्ड स्टेपमध्ये ही बॅलन्स शीट क्लोज करणार आहोत. किंवा आपण असं पण म्हणू शकतो, फर्स्ट स्टेपमध्ये आपण जी पी शोधणार आहोत, जी पी फॉर ग्रॉस प्रॉफिट. सेकंड स्टेपमध्ये आपण एन पी शोधणार आहोत, नेट प्रॉफिट. आणि थर्ड स्टेपमध्ये बॅलन्स शीट क्लोज करणार आहोत, म्हणजे बॅलन्स शीट टॅली येते का चेक करणार आहोत. आता आपण जी पी शोधूया, ग्रॉस प्रॉफिट शोधूया, टोटल करूया. टी डी आणि टी सी यामध्ये जनरली टी सीची टोटल जास्त असते, ही टोटल करूया आपण. टोटल येते 62,500. ही टोटल इकडं टी डीला मांडा, टी सीची टोटल टी डीला 62,500. नेक्स्ट आता प्रॉब्लेम संपलेला आहे. आर ओ या प्रॉब्लेममध्ये आलेलं नाही आहे, त्यामुळे इथं आर ओच्या समोर डॅश करा आणि आउटरला मांडा 28,500. आउटरला मांडले 28,500. नेक्स्ट स्टेप 1000 to 7,200 पर्यंत इथंपर्यंतची बेरीज इथं साईडला करा, पेन्सिलने केला तरी चालेल. मी करतोय त्याची टोटल येते 36,700. इथून इथंपर्यंतची टोटल आली 36,700. नेक्स्ट या 62,500 मधून हे 36,700 वजा करायचे आणि येणारं उत्तर आपला असेल ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट तुम्ही कॅल्क्युलेट करून पाहू शकता. ग्रॉस प्रॉफिट येतो 25,800. ग्रॉस प्रॉफिट 25,800. कसा कॅल्क्युलेट केला मी? 1000 पासून 7,200ची टोटली तर साईडला मांडली पेन्सिलनं, 36,700 आली आणि या 62 मधून हे 36 मायनस केले, येणारं उत्तर आलं जी पी ग्रॉस प्रॉफिट 25,800. आलेला ग्रॉस प्रॉफिट इथं खाली पी सीला ब्रॉट डाऊन करायचा. आपण ऑलरेडी लिहितोय दरवेळी बाय जी पी ब्रॉट डाऊन 25,800. बाय जी पी ब्रॉट डाऊन 25,800. सेम प्रोसेस इथं आपण खाली करणार आहोत. म्हणजे ज्या साईडची टोटल जास्त असेल त्या साईडची टोटल करणार आहोत, दुसऱ्या साईडची टोटल करणार आहोत आणि त्यातून ती रक्कम वजा करणार आहोत. येणारा उत्तर आपला नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस असेल. ठीक आहे, आपला आता जी पी आलेला आहे 28,500. टोटल करूया आपण. इकडची टोटल येते 26,200 आणि इकडची टोटल लहान दिसते पहा. याचा अर्थ क्रेडिटची पी सीची टोटल जास्त आहे. मी पी सीची टोटल करतोय. पी सीची टोटल येते 26,200. ही टोटल
आपण इकडे मांडणार आहोत पीडीला, पीडी साईडला 26,200. नेक्स्ट 390 पासून 1,750 पर्यंतची टोटल इथं साईडला करा. ती टोटल येते 10,990. इथून इथंपर्यंतची टोटल 10,990. नेक्स्ट स्टेप 26 मधून हे 10,990 मायनस करा. येणारं उत्तर तुमचा असेल नेट प्रॉफिट. तो नेट प्रॉफिट आला 15,210. 15,210. काय केलं मी, पी सीची टोटल केली 26,200, ती पी डीला मांडली. नेक्स्ट इथून इथंपर्यंतची टोटल इकडे साईडला मांडली. तुम्ही पेन्सिलनं मांडा 10,990. 26 मधून हे 10,990 मायनस केले. येणारं उत्तर नेट प्रॉफिट 15,210. आता हा नेट प्रॉफिट आपण पार्टनर्सना डिस्ट्रीब्यूट करणार आहोत, म्हणजे पार्टनर्सना वाटणार आहोत. इथं लिहा टू एन पी ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. पुन्हा आपण प्रॉब्लेममध्ये जरा येऊया. प्रॉब्लेममध्ये सुरुवातीला आपल्याला दिलेलं आहे पहा, राज अँड देव आर इक्वल पार्टनर्स. याचा अर्थ त्यांना प्रॉफिट इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. इक्वली याचा अर्थ निम्मा निम्मा, समान डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. आपण प्रॉब्लेममध्ये येऊया. टू एन पी ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. त्याच्या खाली लिहा राज 1/2, देव 1/2 इक्वली, म्हणजे ह्याला पण निम्मा याला पण निम्मा. याच्या 1/2. आता याच्या 1/2 कसं करायचं, सोपं आहे. याला फक्त 2 भागायचं. 15,210ला तुम्ही 2 डिवाइड केला की तुमचं उत्तर येईल 7,605. सेम अमाऊंट देवला मिळेल 7,605. तुम्ही क्रॉस चेक करू शकता, या दोघांची टोटल एवढी यायला पाहिजे. आपली येते टोटल, याचा अर्थ आपलं डिस्ट्रीब्युशन करेक्ट आहे. एन पी ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. आपल्या 2 स्टेप्स पूर्ण झाल्या. पहिल्या स्टेपमध्ये आपण जी पी शोधला आणि सेकंड स्टेपमध्ये आता आपण काय शोधलेलं आहे, एन पी शोधलेला आहे. आणि हा आता एन पी कुठं न्यायचं आहे, कॅपिटलला न्यायचं आहे. कॅपिटल आपलं कुठं असतं, बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला असतं. मग आता आपण बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला येऊया. ऑलरेडी आपण लिहिलेलं आहे प्लस एन पी प्लस एन पी. फर्स्ट पार्टनरचा एन पी येतो 7,605 आणि सेकंड पार्टनरचा एन पी पण सेम आहे 7,605. आता हा कंप्लीट करूया चार्ट. 20,000 प्लस 1,000 प्लस 7,605 तर टोटल येईल 28,605. लेस ड्रॉइंग वजा करायचं असतं, वजापैकी आउटरला 24,105. 24,105. नेक्स्ट सेकंड पार्टनरचं कॅपिटल कंप्लीट करूया. 15,000 प्लस 750 प्लस 7,605 टोटल आली 23,355. लेस ड्रॉइंग्स आउटरला 19,355. आपला बॅलन्स शीट संपलेला आहे. क्लोज करून चेक करूया दोन्ही साईडची टोटल सेम येते का. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडची टोटल मी करतोय. टोटल येते 50,960. एवढीच टोटल असेटची पण यायला पाहिजे. तुम्ही चेक करा एवढी टोटल येते का. करेक्ट 50,960. लायबिलिटी साईडची टोटल सुद्धा सेम आलेली आहे. अशा प्रकारे आपला प्रॉब्लेम संपलेला आहे. थँक्यू.